नमस्कार, आपण पाहतात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. जाधव साहेब नंबर वगैरे आहे नाही. साहेब, तुमच्या ऑफिसला राहुल नाईकवाडे म्हणून आहेत का असिस्टंट इन्स्पेक्टर? तुम्ही राहुल नाईकवाडे? नाईकवाडे कोणीच नाही आपल्याला. बर बर बर. सर राहुल नाईकवाडे बोलतोय मी. राहुल पाटील पाटील नाईकवाडे कोणी नाही आमच्याकडे. नाही 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 पाटील 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 म्हणून आहे मी. पाटील म्हणून ओळखतात सर. काय काय राहुल पाटील. राहुल पाटील? हा राहुल पाटील नाही. राहुल पाटील बरं ठीक आहे साहेब, ओके. साहेब जैन, राहुल नाईकवाडे म्हणून असिस्टंट इन्स्पेक्टर आहेत आंबेजोगाईला. बीड ऑफिसला इथे राहुल नाईकवाडे म्हणून आलेले आहेत. ते त्यांचं नाव पाटील पण सांगतायत. त्यांचं म्हणणं आहे की मी राहुल जाधव साहेब माझे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ते इथे युनिफॉर्म मध्ये आलेले आहेत, माने साहेबांच्या केबिन मध्ये. मला कधी काय नाही भेटले, विचारा त्यांना. साहेबांना भेटले नाही का कधी? भेटलो होतो ना साहेबांना. साहेब ओळखत नाही म्हणताय. हो मी ओळखतो ना साहेबांना. बोला बोला साहेब. साहेब एक मिनिट, त्यांना बोला बरं. सर मी राहुल पाटील बोलतोय. हा, बोला. हा म्हणजे तुम्हाला भेटलेलो आहे सर. म्हणजे कधी भेटलाय? आता सारखी नेहमी भेट होत असते ना. आता आपली चेहरा ओळखपट्टी झाल्यावर हे होईल ना. चेहरा पट्टी आपण बघितली नाही ना. म्हणजे समोर समोर जर आता मोबाईलवर बोलणं चाललं आपलं सर. साहेब व्हिडिओ कॉल करतो. व्हिडिओ कॉल. तुम्हाला दिसतंय ना? हे बघा, हे ऑफिस ऐका ना, ऑफिसचा पूर्ण स्टाफ बसलेला आहे. माने साहेब वगैरे सगळे समोर बसलेले आहेत. हे ते नाईकवाडे आहेत. हे सांगतायत की ते तुमच्याकडे जॉईन झालेले आहेत आणि ते फ्लाइंगला ड्युटी करतात. साहेब हे अधिकारी तुमच्या ऑफिसला आहेत का जॉईन? बर बर ठीक आहे, ओके सर. खरं खरं सांगा काय आहे ते तुमचं. काय तर खरं सांगतो. काय सांगायचं कातकडे साहेब, एक 10 मिनिटात फोन करतो मी. जे आहे ते खरं सांगा. युनिफॉर्म कशाला घातला काय? हे बघा, मी आमची गोष्ट सांगतो. तुम्ही आरटीओ मध्ये नाहीये, पहिली गोष्ट. तुम्ही आरटीओचा युनिफॉर्म घातलाय. आरटीओचा युनिफॉर्म घातलाय, नाव लिहिलंय, परिवहन विभाग वगैरे लिहिलंय. तुम्ही खोटा आरटीओ अधिकारी आहे. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा, नाही तर तुमच्या व्यापार होणार. काय करायला लागेल मला? काय आहे ते दाखवतो तुमच्याकडे. तुम्ही युनिफॉर्मचा अशा पद्धतीनं चुकीचा गैरवापर वापर करून करून आरटीओ मध्ये आले ते. तुम्ही सांगताय की आताच आमच्याकडे वरिष्ठ आल्यावर तुम्ही असं आम्हाला आमच्या इकडे रस्त्यावर तुम्ही काय करत असणार? सर, नाही नाही काय नाही. नाही काय विषय नाही, काय होणार? त्याचं काय काय नाही. करा, बोलू डेप्युटी आरटीओ सगळे युनिफॉर्म ऑफिसर आहेत खरेखुरे. तू खोटा युनिफॉर्म आमच्या डिपार्टमेंटचा घालून तू इथं बसलेला आहे, बरोबर? तो आरटीओ हे कोणी दिलं तुला? कोणचं? युनिफॉर्म कोणी दिला? हे बरोबर. मी शिवून घेतलं. कुठे शिवून घेतला? हे पुण्याला. पुण्याला शिवून घेतला. हे इथं मकोसे लावलेले आहे, इथं मकोवी लावलेले आहे. तिच्याकडूनच घेतलं ते. त्यांच्याकडूनच घेतलं. काय करतोस तू हे युनिफॉर्म घालून? मी काय नाही सर, हा बघा, हा. मी काय कुणाचे पैसे चोरलेले नाही किंवा कुणाचे 1 रुपया कुणाचा घेतलेला नाही. हा. काय तर युनिफॉर्म आजच मिळतो का? नाही भेटत कसा तसं. मिळतो युनिफॉर्म? हे शिक्षण नसल्याशिवाय भेटत नाही. मग तू कसं काय घातला? मी आपला दिशाभूल आहे ना लोकांची. नाही ते तर आहेच ना. बरोबर आहे तुमची. बरोबर आहे मग तू तुमचं. दिशाभूल करतोय का नाही लोकांची? पण मी असं की 1 रुपया कुणाचा असं घेतलेला अरे पण युनिफॉर्म नाही. घालणं तुला अलाउड आहे का? तू आरटीओ अधिकारी म्हणून फिरतोय युनिफॉर्म घालून. बरोबर आहे सर. नाही. पण मी घातला हे तर रोज नाही घातलेला. हा. मी फक्त आजच घातलेलं आहे. कशामुळं? सहज आपल्या गाव म्हणलं किती चालेल. खोटं बोलला की आमचे हे अधिकारी ते अधिकारी? तुला तिकडच्या लोकांची नावं कोणी सांगितली? माहिती होती सर मला. सगळं मला माहिती